नमस्कार. राजश्रीज व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, भरभरून प्रेम दिलं, म्हणून आजपर्यंत आपल्या चॅनलचे 57,300 सबस्क्रायबर इतका टप्पा पूर्ण झालेला आहे. आणि आपल्याला अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्या आपल्या चॅनलला राजश्रीज व्यवसाय मंत्राला जोपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि तुमचे सातत्याने तेच प्रश्न येतात की जे आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर झालेले असतात. आधीचे व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला त्याचे उत्तर मिळतात, पण होतं असं की आधीचे व्हिडिओ पाहिले जात नाही, कारण आधी तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नव्हतं चॅनलला. तर ज्यांनी आता लाईक केलंय, सबस्क्राईब केलंय, तर त्यांनी प्लीज प्लीज ज्यांना व्यवसाय करायचा त्यांनी रोज एक तरी व्हिडिओ बघा. आयुष्य बनून जाईल. व्यवसायातल्या अडचणी तर निघतीलच. त्याच्यात कधी कधी तुम्हाला स्वामी सेवेचे आलेले आहे, कधी ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये मी तुम्हाला जिथं जिथं जाते तिथले काही काही छान ठिकाणं दाखवलेले आहे. बऱ्याच गोष्टी त्याच्यातून तुम्हाला क्लिअर होणार आहे. आज सगळ्यांना विनंती करते की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला, तर आता नेहमी तुम्ही वाट पाहत असतात की मॅडम नेमकं काय बोलणार आणि व्यवसायाबद्दल काय बोलणार, आमच्या प्रश्नांची उत्तर व्हिडिओमधून मिळतील का, असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतात. आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली जेव्हा कमेंट येतात की मॅडम खरंच आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, आमचं समाधान झालं. आता मागचा व्हिडिओ जो आपला खूप चांगला प्रतिसाद मिळालाय, कमी भांडवलात सुरू होणारे 2 व्यवसाय आणि शासकीय योजनांची काही मी माहिती दिली त्याच्यामध्ये. तर खाली कमेंटमध्ये आलंय की मॅडम आम्हाला ग्रामीण भागातील महिलांसाठी देखील व्यवसाय सुचवा. तर मी आधी एक व्हिडिओ केलेला आहे ग्रामीण भागातल्या महिलांसाठी मशरूमचा व्यवसाय सुचवलेला आहे. त्याच्यामध्ये रेशीम किड्याचा व्यवसाय आहे. तो का सुचवलाय, कारण की त्याच्यासाठी शासकीय सबसिडी मिळतात. रुरल आणि अर्बन म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळी सबसिडी आहे. ग्रामीण भागासाठी 35% सबसिडी मिळते, शहरी भागासाठी 25% सबसिडी मिळते. होतं असं की आपण आजपर्यंत बँकांमध्ये जात नाही, शासकीय कार्यालयामध्ये जात नाही, नगरपालिका, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतमध्ये जात नाही. महिलांच्या रिलेटेड कुठल्या योजना आल्या, कुठल्या सुविधा आल्या, काहीच माहिती घेत नाही. तिथंही जायची गरज नाही. आपल्याकडं गुगलला, युट्यूबला काहीही टाका, त्या योजना, ती माहिती तुमच्यापर्यंत मिळते. तुम्ही आज सगळ्यांनी एक काम करायचं, युट्यूबला टाकायचंय शासकीय योजना किंवा कर्जाबद्दलची माहिती, ग्रामीण भागातल्या योजना. आपण करतो करतो नेमकं वेगळंच. युट्यूबला आपण शॉर्ट पाहण्यामध्ये वेळ घालवतो, बाकीचे नको असलेले व्हिडिओ पाहतो. इन्स्टा FB ला आपलं नेमकं तेच होतं, रीलमध्ये स्क्रॉल करण्यामध्ये वेळ जातो. आणि आपण जर खऱ्या अर्थाने तुम्ही व्यावसायिक आहात, उद्योजक आहात, तुम्ही प्रत्येक जण माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. तुमच्या ग्रो होण्यासाठी, तुम्ही मोठ्या होण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करते. कारण मी शून्यातून इथपर्यंत उद्योजक ह्या टप्पा पार करत असताना मलाही वेगवेगळ्या अडचणी आल्या. मी त्याच्यावर मात करत गेले. स्वामींचा आशीर्वाद होता, प्रयत्न होते, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य होतं. तर तुम्हाला तरी सांगायला मी आहे. मला सांगायला त्यावेळी कोणाचा आधार नसायचा. मीही सर्च करत राहायचे गुगलला, युट्यूबला. तुम्हीही सर्च करा. चला, आता मेन मुद्द्याकडे येऊ. आता येणाऱ्या 11 तारखेला 11 सप्टेंबरला आपल्या संस्थेची आढावा बैठक आहे. बरेच जण आपल्या संस्थेचा फॉर्म भरतात, शांत बसतात, फक्त व्हॉट्सअप ग्रुप असल्यासारखं तिथं ऍड टाकतात, जाहिराती 2 ते 4. ते पण कंटिन्युअस फोटो टाकतात. त्या फोटोला काही रिप्लाय आला का नाही, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी मला फोन का येत नाही, मला रिस्पॉन्स का येत नाही, मग मी आत्मपरीक्षण करते का, माझी पद्धत चुकती का व्यवसायाची, मला काहीतरी कुठंतरी प्रॉब्लेम होतोय का, ह्याच्यासाठी मी बसलेले आहे. पण तुम्ही ते सुद्धा कष्ट घेत नाही. फक्त महिना 2 महिन्यांनी तुम्हाला निगेटिव्हिटी आली का मग तुम्ही विचारताय की ताई आम्ही ग्रुप जॉईन केलाय, मॅडम आम्ही ग्रुप जॉईन केलाय. महिना झाला, 2 महिने झाले, पण आम्हाला रिस्पॉन्स येत नाही. तर इतकाही वेट करू नका तुम्ही. 8-15 दिवस वेट का. जेव्हा ग्रुप जॉईन केल्यानंतर तुमच्या जाहिरातीला कुठलाच रिस्पॉन्स जर ग्रुपमधून येत नाही, तर तुम्ही स्वतः आत्मपरीक्षण करा. मी निवडलेला प्रॉडक्ट व्यवस्थित आहे का, त्याची क्वालिटी व्यवस्थित आहे का, त्याची कॉस्ट व्यवस्थित आहे का, मी टाकलेले चित्र, पिक्चर व्यवस्थित आहे का, म्हणजे त्या प्रॉडक्ट रिलेटेड. मी फक्त पिक्चर म्हणजे ते फोटो टाकूनच शांत बसले का, मी चौकशी, मला का 8 वाजता जेव्हा रिव्ह्यू येतात ग्रुपवर, तिथं मी बोलते का, तिथं मी दुसऱ्यांना रिप्लाय देते का, दुसऱ्यांचं अप्रिसिएशन करते का. दुसऱ्या उद्योग करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या महिला सांगताय माझे गुलाबजामुन विकले, माझी ज्वेलरी विकली, माझं क्रिएटिव्ह घेतलं, माझ्याकडून ब्लाऊज घेतले, माझ्याकडून ज्वेलरी घेतली. मग तिथं कुठंतरी आपल्याला नैराश्य येतं, अरे ह्यांचा व्यवसाय होतो म्हणजे ग्रुप चांगला आहे, माझा व्यवसाय होत नाही म्हणजे माझ्याकडून चुकतंय. मग त्याच्यासाठी आढावा बैठक खूप गरजेची आहे. तुम्ही जेव्हा आढावा बैठकीला येता त्यावेळेस तिथे 70 ते 100 कमीत कमी लेडीज आलेल्या असतात. म्हणजे तुमच्या तेवढ्या लेडीजच्या ओळखी होतात. आणि मी जेव्हा तुमची ओळख ऐकते, तुमच्याबद्दल मी लगेच बोलते, तुम्ही कुठून आल्या, तुम्ही काय करता. तुमचे बोललेले व्हिडिओ जॉईन करून युट्यूबला टाकले जातात, माझ्या इन्स्टाच्या स्टेटसला टाकले जातात. इन्स्टाला आज रोजी 3,45,000 फॉलोअर आहे.
त्याच्यातले हजारो लोक तरी ते तुम्हाला पाहतात. काही जणी म्हणतात की मॅडम तुमच्यामुळं आम्ही फेमस झालो, आम्हाला लोक पाहायला लागले, आम्हाला लोक विचारायला लागले. मग फुकटची पब्लिसिटी मिळते, फुकटचं ज्ञान मिळतंय, फुकटच्या ओळखी मिळत आहे. की कुठल्याही व्यवसायाला PR स्ट्रॉंग पाहिजे. PR म्हणजे पब्लिक रिलेशन. पब्लिक रिलेशन तुम्हाला कुठे मिळतील? मार्केटमध्ये मिळतील का? विकत नाही. ते तुम्हाला स्वतः कमवायचे. मग ते कसे कमवायचे? मी सांगत असते, व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक स्त्रीने, पुरुषाने, कुणीही असू द्या, टपरी ते फॅक्टरी एकच रूल आहे, रोज 2 तरी लोकांशी नवीन ओळखी करा, त्यांच्या कनेक्टेड राहा. तुम्ही स्वतःबद्दलच्या, व्यवसायाबद्दलच्या वस्तू सोबत ठेवा, व्हिजिटिंग कार्ड सोबत ठेवा, छोटे छोटे सॅम्पल सोबत ठेवा. छोटे सॅम्पलच भविष्यामध्ये मोठी ऑर्डर होती. मीटिंगला आल्यानंतर सोबत तुम्ही सॅम्पल आणू शकता. तुमचे सॅम्पल पाहून तुम्हाला मोठी ऑर्डर कन्वर्ट होते. कधीच अजूनपर्यंत 4 वर्षामध्ये ऐकण्यात नाही मीटिंगला आले माझा तोटा झाला. पण होतं असं, एकदा मीटिंगला आल्या, 4-5 कस्टमर भेटले, सॅटिस्फाय झाल्या, पुढच्या मीटिंगला कारण सांगतात. तुम्ही शाळेत गेल्यानंतर जसं तुम्हाला शाळेत जाणं गरजेचं आहे, तुम्ही 1 दांड्या झाल्या, 2 दांड्या झाल्या, मग तुम्हाला तो विषय शिकून जातो, चॅप्टर होऊन जातो. मग नंतर घटक चाचणीला तुम्हाला काही येत नाही, मग तिथं तुम्ही कमी पडता. मग 6माही परीक्षेला सरासरी येते, वार्षिकला पण सरासरीमध्ये कमी मार्क येतात. तसंच काही महिला सातत्याने मीटिंगला येतात, महिलांशी कनेक्टेड राहतात, संस्थेशी पारदर्शक राहतात, झालेला व्यवसाय सांगतात, आमच्या कनेक्टेड राहतात, राणे मॅडमच्या माझ्या. तसं तुम्ही जर कनेक्टेड राहिले, मीटिंगला आले, सातत्य ठेवलं, तर नक्कीच तुम्ही एक यशस्वी उद्योजिका व्हाल. तर आशा करते की येणाऱ्या मीटिंगला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने यावं, तिथं हजेरी लावावी, एकमेकींच्या ओळखी कराव्या, आणलेले प्रॉडक्ट विकावे, सांगितलेलं शांतपणे ऐकावं, कारण तिथं व्यवसाय वाढीचं मार्गदर्शन होतं, प्रशिक्षण योजनांची माहिती मिळते, तुमचे आणलेल्या वस्तूची खरेदी विक्री होते, तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुम्हाला पॉझिटिव्हिटी येते. तर सगळ्यांना विनंती करते की येणाऱ्या 11 सप्टेंबरच्या मीटिंगला दुपारी 2 वाजता इंद्रायणी नगर, भीमा बांगला, समर्थ कॉलनी, स्वामी समर्थ स्कूल समोर नक्की या. आणि काही डाऊट असेल तर आपल्या संस्थेच्या नंबरशी संपर्क करा. संस्थेचा नंबर एकदा रिपीट करते, 95 11 89 36 59. आणि बऱ्याच महिलांना नवीन सदस्य जॉईन करायचे, त्यांना वाटतं की फिजिकलीच फॉर्म नेणं गरजेचं आहे. फॉर्मची PDF दिली जाईल, त्याचे प्रिंट काढा, फॉर्म भरून फोटो पाठवा राणे मॅडमला, तुम्हाला ग्रुपला जॉईन केलं जाईल. गुगल फॉर्म देखील आपला आहे. प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये थोडीशी नाराजी आली, ग्रेव्ही प्रशिक्षण ठेवलंय, 2500चा कोर्स 800 मध्ये ठेवला, तरीही म्हणावा तितका रिस्पॉन्स नाही. 3च नावं आले. लाजिरवाणी गोष्ट आहे, 2500 पेक्षा जास्त सदस्य आहे, ऍक्टिव्ह हजारो उद्योजिका आहे, 10 नावं देखील येऊ शकले नाही. म्हणजेच तुम्हाला 800 रुपये जर जास्त वाटतंय तर तुम्ही व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. तुम्हाला जिला कोणाला व्यवसाय करायचा, तिने आजची केलेली गुंतवणूक उद्याचा तुमचा नफा असतो. कुठल्याही व्यवसायासाठी गुंतवणूक करावी लागते, लक्षात घ्यायचंय. फूड रिलेटेड व्यवसाय करणाऱ्या खूप महिला आहे आपल्या ग्रुपमध्ये. त्या डबा देतात, टिफिन देतात, टिफिन सर्व्हिसेस ऑर्डर घेतात. त्यांनी नक्कीच अग्रवीचा क्लास केला असता तर त्यांना भविष्यात खूप फायदा झाला असता. असो, अजूनही वेळ गेलेली नाही, प्रशिक्षण पोस्टपोन करू, पुढे घेऊ आपण. पण जास्तीत जास्त संख्येने नावे द्या. सगळ्यांनी फुल व्हिडिओ बघा. काही प्रश्न पडल्यास कमेंट बॉक्समध्ये टाका, तुमच्या प्रश्नांचं समाधान केलं जाईल. धन्यवाद.